नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. लक्ष्मण हाकेंची अखेर माघार. कारण बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. या भेटीत नेमकं काय घडलं याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. आता या भेटीगाठीनंतर लक्ष्मण हाके आणि दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी पोटनिवडणुकीतून माघार का घेतली याबद्दल सांगितले, तसेच इतर मुद्द्यांवरही भाष्य केले. माध्यमांशी संवाद साधताना लक्ष्मण हाके यांनी सांगितले की पण ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी या वरिष्ठ मंडळींनी मला कॉल तर केलेच होते, पण सुनीत्राताईंचा ज्यावेळी मला फोन आला त्यावेळी मी ठरवलं नाही, एवढी सगळी लोक जर आपल्याला कॉल करत असतील तर आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. माघार घेतल्यामुळे तुमच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होते. हे बघा, ज्यावेळी माणूस प्रामाणिकपणे काम करतो, ज्यावेळी बघा आपल्याला एक म्हण आहे, कर नाही त्याला डर कशाला. आत्ता माझा फॉर्म तयार आहे आणि आम्हाला आतापर्यंत माहित नव्हतं की आपल्याला अशा प्रेसला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळं मी जरूर तुम्हाला सांगेन की ही भूमिका घेत असताना, विद्रोहाची भूमिका घेत असताना, ज्यावेळी समाजातल्या शेवटच्या घटकाचा आपण आवाज उठवायला जातो त्यावेळी या गोष्टींना सामोरं जावंच लागतं. यातून तावून सुलाखून निघाल्याशिवाय पुढे आपल्याला वेळ येणारच नाही.